बुलढाणा जिल्ह्यातल्या जलम रेल्वे मार्गावर जीर्ण पाण्याची टाकी कोसळल्याने रेल्वे वाहतूक अचानक बंद करण्यात आली। ट्रॅक आणि विस्तारा दोन्हीचे नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जलम रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी अनपेक्षित घटना घडली। रेल्वे मार्गालगत उभी असलेली जुनी पाण्याची टाकी अचानक कोसळली आणि थेट रेल्वे ट्रॅकवर पडली। टाकी कोसळतानाचा विद्युत तारांचेही मोठे नुकसान झाले, ज्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार जलम परिसरात काही दिवसांपासून रस्त्याचे खोदकाम सुरू होते। याच कामादरम्यान टाकीचा पाया कमजोर झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पायाभूत रचना खचल्यामुळे टाकीचा ताबा सुटला आणि ती थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली। या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। जेसीबीच्या मदतीने टाकी हटवण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले। विद्युत विभागाने तुटलेल्या तारांची दुरुस्ती सुरू केली आहे। या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत। सुदैवाने या संपूर्ण प्रकारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पाण्याच्या टाकीच्या देखभालीतील दुर्लक्षाचा मुद्दा आता स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच मार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे।